बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये 30 दिवस पूर्ण झाले आहेत। हत्येच्या घटनेतील एक आरोपी अद्याप फरार आहे। आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात यश आलंय। मुख्य सूत्रधारावर कारवाईच्या मागणीकरता देशमुख कुटुंब आता आक्रमक होताना दिसतंय। 9 डिसेंबरला केस तालुक्यातल्या मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे त्यांचा खून करण्यात आला, हत्या करण्यात आली। या प्रकरणाला आज 30 दिवस पूर्ण झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणी 7 आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेले आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडे। विकास, आता या सगळ्या संदर्भात 7 आरोपींना अटक करण्यात आली आतापर्यंत। तर काल देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतलेली आहे या सगळ्या प्रकरणी। आता मात्र मुख्य सूत्रधारावर कारवाईच्या मागणी करता देशमुख कुटुंब आक्रमक होताना दिसतंय। 30 दिवस पूर्ण मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी आहे। हो, निश्चित लागवीजी, आपण पाहतो की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 1 महिना जो आहे तो आता पूर्ण होतो आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीला सगळ्यात आधी केज पोलीस ठाण्यामध्ये 6 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यानंतर आणखी एका आरोपीची यामध्ये वाढ करण्यात आली। त्यानंतर जर पाहिलं तर ज्यावेळेस एका डॉक्टराला ताब्यात घेण्यात आलं होतं, त्या डॉक्टराला ताब्यात घेतल्याच्या नंतर आणखी एका आरोपीची या संपूर्ण प्रकरणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सिद्धार्थ सोनवणे असं या आरोपीचं नाव आहे, जो आता सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे, जी एसआयटी पण याच्यामध्ये संपूर्ण प्रकरणात तपास करत आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणादरम्यान जो मुख्यतः या हत्या प्रकरणामध्ये सहभागी होता तो कृष्णा आंधळे हा जवळपास 1 महिन्यापासून आजही फरार आहे। आणि त्याच्याच शोधासाठी सध्या विशेष पथकं जी आहेत, सीआयडीचं असेल, त्याबरोबर एसआयटीचं पथक असेल आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक असेल, हे तीनही पथक सध्या याच्या मागावरती असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या जे काही देशमुख कुटुंब आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली आहे। आणि यातील संपूर्ण प्रकरणामध्ये जो मुख्य मास्टरमाइंड आहे, जो मुख्य हा संपूर्ण सूत्रधार आहे, त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई होण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आलेली आहे। फडणवीसांनी देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे, कारण की याच्यामध्ये फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं त्याप्रमाणे सध्या एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे। कारण की एसआयटीच्याच माध्यमातून ज्यावेळेस एका डॉक्टराला ताब्यात घेण्यात आलं होतं, संभाजी वायबसे असं या डॉक्टराचं नाव होतं, त्याला अटक केल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं होतं त्याच्यानंतर जे काही उर्वरित 2 आरोपी आहेत त्यांचा शोध लागलेला होता, कारण की त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली। मात्र यातील आणखी एक आरोपी जो आहे तो कृष्णा आंधळे, जो 1 महिन्यापासून फरार आहे, त्याच्या मागावरती विशेष पथकं जी आहेत ती देखील तैनात आहेत। त्याबरोबरच ज्याच्यामध्ये वारंवार नाव येत आहे, ज्याच्यावरती संशय घेतला जातो, त्यांच्यावरती देखील कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते। ते म्हणजे वाल्मिक कराड, ते देखील सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे। त्यांच्याकडनं चौकशी जी आहे ती देखील सुरू आहे, कारण की आपण माझ्या मागे जे पाहता ती सीआयडीचं कार्यालय आहे, याच कार्यालयामध्ये सध्या वाल्मिक कराड हा जो ताब्यात आहे त्याची चौकशी दररोज सुरू आहे। त्याबरोबरच वायबसे नामक जो काही डॉक्टर आहे त्याची देखील यामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये तपास जे आहे तो केला जातोय। एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत सीआयडीने 7 आरोपींना अटक केलेली आहे, जे आता ताब्यात आहे। आणि त्याबरोबरच एक आरोपीच्या अटकेच्या तपासासाठी विशेष पथकं जी आहेत ती देखील राज्यासह इतर राज्यामध्ये सध्या विकास, आता तुम्ही जो उल्लेख केला की याच कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची दररोज चौकशी केली जाते, साधारणतः रोज वाल्मिक कराडची किती तास चौकशी केली जाते, किती अधिकारी या चौकशी दरम्यान उपस्थित असतात आणि या सगळ्या संदर्भात काय महत्त्वाची बातमी आता यातून समोर आलेली आहे? इतके दिवस आता चौकशी केल्यानंतर जेव्हापासून तो शरण गेलाय। निश्चित लागवीजी, आपण या प्रामुख्याने असं पाहू शकतो की वाल्मिक कराड याच्यावरती सध्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे। मात्र वाल्मिक कराडावरती देखील खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सध्या जोर धरताना पाहायला मिळतात। नेते मंडळीकडनं केली जात आहे, त्याबरोबर इतर जे काही लोक आहेत त्यांच्याकडनं केली जाते। वाल्मिक कराड यांच्यावरती केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे। त्याच अनुषंगाने सध्या सीआयडी जो आहे तो याचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळते। साधारण 10 वाजल्याच्या नंतर या ठिकाणी सीआयडीचे अधिकारी असतात, त्यांची एक टीम आहे जी या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास जो आहे तो करते आहे। आणि त्याबरोबर एसआयटीचं जे पथक आहे ते देखील केज या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही धागेदोरे मिळत आहेत का याची देखील तपासणी केली जाते, कारण की यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर जो वायबसे नामक डॉक्टर होता त्या डॉक्टराला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली। त्याच्यानंतर जे उर्वरित सुदर्शन घुले नामक आहे, त्यानंतर सुधीर सांगळे, हे 2 प्रमुख आरोपी जे आहेत ते इथे आढळून आपल्याला पाहायला मिळाले। ते पोलिसांना इकडे मिळाले, कारण की स्थानिक गुन्हे शाखेचं विशेष पथक जे आहे ते यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने या 2 आरोपींना अटक केलेली आहे।
त्यानंतर जर पाहिलं तर हे 2 आरोपी जे आहेत ते गुजरातला गेले, गुजरात नंतर मुंबईत आले आणि मुंबई नंतर ते पुण्यात आले आणि पुण्यात आल्याच्या नंतर त्यांना पैशाची चणचण भासू लागली आणि ही चणचण भासल्याच्या नंतर त्याचा जो संपर्क होता, या अगदी. आरोपींचा जो संपर्क होता तो वायबसे नामक जो डॉक्टर होता त्याच्याशी झाला आणि त्यामध्येच जर पाहिलं तर हे दोघे जण अटक करण्यात आलेले आहेत. निश्चित विकास. कृष्णा आंधळे हा यामध्ये निश्चितच महत्वाचा मानला जातं आणि कृष्णा निश्चित विकास. पण आंधळेच्या जेव्हा वाल्मिक कराडला तो शरण गेला, त्यानंतर त्याला कोठडी मिळाली 14 दिवसांची, त्यानंतर मात्र 5 पलंग सुद्धा पोलीस ठाण्यात दाखल झालेले होते, ज्या पलंगाची सर्वत्र चर्चा सुद्धा झालेली होती. आरोपींच्या आरामासाठी हे पलंग आले का, अशी एक चर्चा सुरू झालेली होती. तर त्यातून एक आता असाही सवाल उपस्थित होतोय, रोज सकाळी 10 वाजता अधिकारी या ठिकाणी चौकशी करता आल्यानंतर सलग रात्रभर ही चौकशी होते की अधून मधून आरोपीला आराम दिला जातो, पाहुणचार केला जातो, या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळतीये का? लागवीजी, आपण पाहतो की या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, ॲट्रोसिटीचं प्रकरण असेल आणि खंडणीचं प्रकरण असेल, हे तीनही प्रकरण जे आहे त्याचा तपास सध्या CID कडे आणि SIT या तीनही यंत्रणेच्या माध्यमातून केला जात आहे. निश्चित आपण जसं म्हटलं आहात तसं वाल्मिक कराड हे याच पाठीमागच्या ज्या ठिकाणीचं जे ऑफिस आहे, जे त्याच ठिकाणी त्यांच्या ताब्यात आहे आणि तिथे कस्टडी जी आहे ती आहे. 14 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती वाल्मिक कराडाला मिळालेली आहे आणि याच दरम्यान जर पाहिलं तर आज जवळपास 8 तारीख म्हणजे उर्वरित जे दिवस आहे त्या देखील तर दरम्यान या ठिकाणी चौकशी निश्चितच सुरू आहे. जो नेहमीचा जो डेली रुटीन आहे त्या पद्धतीने सध्या वाल्मिक कराडाचा जो डेली रुटीन आहे तो आहे आणि जे अधिकारी असतील ते या ठिकाणी येतात. अधिकाऱ्यांचं विशेष पथक जे असेल ते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तपास करते. विकास, तुम्ही माझ्या मुद्द्याचं थेट उत्तर द्या. मी तुम्हाला असं विचारते की सलग ही चौकशी केली जाते की काही आराम वगैरे दिला जातो आरोपीला? निश्चित सलग म्हणता येणार नाही, कारण की साधारण 10च्या नंतर या ठिकाणी जे अधिकारी असतील ते दाखल होतात आणि त्यांच्यानंतर एक सेशन पाडलेले गेलेले आहेत. त्या सेशनच्या दरम्यान, कारण की हा जो तपास आहे तो संलग्न आहे केज या ठिकाणी, केज पोलीस ठाण्यामध्ये हा संलग्न आहे. त्याच्यामुळे जो धागेदोरे त्यांना मिळतात ते धागेदोरे मिळाल्याच्या नंतर ते केज ठाण्यात देखील त्याच्याशी संबंधित जे व्यक्ती असतील त्यांची चौकशी करतात आणि त्याचेच धागेदोरे या ठिकाणी मिळतात का याची तपासणी केली जाते. निश्चितच आपण जसे म्हटलेले आहात, साधारण 10च्या नंतर ही जी चौकशी आहे ती सुरुवात होते. त्याच्यानंतर रात्री 8:30च्या नंतर ही जी चौकशी दिवसभरातील आहे ती संपते आणि जी काही दिनचर्या असेल म्हणजे जेवणाचा वेळ असेल ती या ठिकाणी असते आणि त्याच्यानंतर ही चौकशी जी आहे ती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. कारण की हा मर्ज करण्यात आलेला आहे, संपूर्ण जे प्रकरण आहे ते मर्ज करण्यात आलेले आहे. 3 प्रकरण आहेत जे एकाच ह्याच्यामध्ये SIT असेल आणि CID असेल यांच्या माध्यमातून मर्ज करण्यात आलेलं आहे आणि हे केज पोलीस ठाणे जे आहेत त्या केज पोलीस ठाण्याच्या संबंधित देखील जे केज विश्रामगृह असेल, केज पोलीस ठाणे असेल आणि ज्या ठिकाणी ही घटना घडलेली होती मस्साजो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.